नोटाबंदीवरती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका करत खिल्ली उडवली। तर जळगावचाच पालकमंत्री पद जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्याला मिळावं म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसंच आपण स्वतः लक्ष ठेवून होतो, मात्र ते मिळालं नाही असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला। जवळपास नोटबंदीचा जो निर्णय आहे तो निर्णयाला जवळपास 50 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण त्यामध्ये लोकांचा, शेतकऱ्यांचा, मजुराचा जो हाल आहे तो सुरूच आहे। कारण की जेवढे पैसे शेतकऱ्याला मजुरीला लागतात, जेवढे पैसे शेतकऱ्याला कामाला लागतात, तेवढे पैसे आज मिळत नाही आहे। त्याच्यामुळे जरी हा निर्णय चांगला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांची वणवण होते आहे, मजुराची वणवण होते आहे आणि 50 दिवसामध्ये काही एक फरक पडलेला दिसत नाही आहे। मलाही वाटत होतं की मलाही जळगाव मिळावं, गिरीश भाऊंना वाटत होतं जळगाव मिळालं, दोघांना नाही मिळालं। मला परभणीची जबाबदारी मिळाली की परभणी जिल्हा हा शिवसेनेच्या वाटेला आहे आणि शिवसेनेच्या वाटेला असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि उद्धव साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। असू द्या, जळगाव जिल्ह्यामध्ये जरी मी काम करू शकलो नसलो तरी इकडे जो वर्ग राहतो तोच वर्ग तिकडे पण आहे। या शेतकऱ्याचं नाही भलं करू शकलो तेवढं माझ्या परीने करू शकलो, तेवढं तिकडे जाऊन त्या शेतकऱ्यांचं भलं करूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।